नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपनं धक्का दिलाय। सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। गिरीश महाजन खऱ्या अर्थानं संकटमोचक आहे। संकट आलं की मार्ग काढतात। पक्षप्रवेश झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी ही प्रतिक्रिया दिली। बडगुजर आणि घोलप यांच्या प्रवेशानं भाजप पक्ष मजबूत झालाय। आगामी काळात मुख्यमंत्री फडणवीस अनेक संकल्प पूर्ण करणार असं बावनकुळे म्हणाले। नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला आहे। पक्ष मोठा करणं हा प्रामाणिकपणा असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलंय। तर नाशिक पालिकेसाठी त्यांनी 100 पारचा नाराही दिला। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांबाबत शरद पवार यांनी मोठं विधान केलं। कुणाशीही संबंध ठेवा, भाजपशी संबंध ठेवू नका। सत्तेसाठी भाजप बरोबर जाणाऱ्यांची साथ नको। संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही असं शरद पवार म्हणाले। विधानसभा उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी शरद पवारांच्या विधानावर सावध प्रतिक्रिया दिली। तर अजित पवार हे विकासासाठी भाजपसोबत गेल्याचं स्पष्ट करत त्यांचं नेतृत्व मान्य करणाऱ्यांचं इनकमिंग सुरू आहे आणि भविष्यात अनेक नेते पक्षात येणार असल्याचंही बनसोडे म्हणाले। शरद पवारांच्या आमदारांना सत्तेजवळ यायचंय असा मोठा दावा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी केला। अनेक आमदारांनी याबाबत मनमोकळं केलं असा दावाही त्यांनी केलाय। राज ठाकरेंची भूमिका रोज बदलणारी आहे, त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये घेऊन काही फायदा होणार नाही अशा शब्दात रामदास आठवलेंनी टीका केली। तर लोकसभेतही राज ठाकरे आमच्या सोबत होते तेव्हाही काही फायदा झाला नाही असा टोलाही राज ठाकरेंना त्यांनी लगावला। खासदार संजय राऊतांनी सरकारवर केलेल्या टीकेला गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिलं। मागच्या सरकारच्या काळात कोरोना आला तेव्हा कोणाची पनवती होती असा सवाल करत गुलाबराव पाटलांनी राऊतांवर निशाणा साधला। राष्ट्रवादी अजित पवार पक्षात काही दिवसापूर्वी प्रवेश केलेल्या उमेश पाटलांवर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांची निवड करण्यात आली। भुसावळ शहरातील अनेक भागांमध्ये 18 तासापासून वीज पुरवठा खंडित झालाय, त्यामुळे नागरिक हैराण झाले। वीज पुरवठा सुरळीत होण्यास आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे। बीडच्या आष्टी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात आलं। गेल्या 6 महिन्यांपासून थकीत असलेले पैसे तातडीने देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। अशोक साळवे असं बेमुदत उपोषण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे। सांगलीच्या कामगार आयुक्त कार्यालयामध्ये बांधकाम कामगारांनी विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केलं। विविध प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली। दरम्यान मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही दिला। अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने बंद करून भोंगे उतरवा, मढीचे सरपंच संजय मरकड यांनी ही मागणी केली। त्यांनी या मागणीसाठी गेल्या 2 दिवसांपासून आमरण उपोषण पुकारलं। सांगलीमध्ये धर्मांतराला कंटाळलेल्या ऋतुजा राजके हिच्या आत्महत्येच्या घटनेनंतर सांगली जिल्ह्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे। त्यामुळे राज्य सरकारनं धर्मांतर विरोधी कायदा तातडीनं करून तो अंमलात आणावा अशा मागणीसाठी सांगलीमध्ये मूक मशाल मोर्चा काढण्यात आला। बच्चू कडूंना 3 दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय। बच्चू कडू यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे, त्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। तर पुढील काही दिवस त्यांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र झाल्यानं बच्चू कडूंनी नागपूर कोर्टात याचिका दाखल केली आहे। विभागीय सहनिबंधकाच्या निर्णयासंदर्भात 19 जून रोजी सुनावणी होणार आहे। काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन झाल्याचं वक्तव्य भाजप नेते अशोक चव्हाण यांनी केलं। तर काँग्रेस नात्यागोत्याचा पक्ष असल्याचं म्हणत काँग्रेसवर जोरदार टीकाही केली। बीडच्या परळीमध्ये पोलीस प्रशासनाला भाजपनं विविध मागण्यांसाठी निवेदन दिलं। शहरातील वाहतूक व्यवस्थेसह विविध प्रश्न तातडीनं सोडवण्याची मागणी त्यांनी केली। सिंदखेड राजा इथल्या राजमाता जिजाऊ यांची रथयात्रा पाचाडमध्ये दाखल झाली आहे। ताराराणी ब्रिगेड महिला संघटनेनं यावेळी जलाभिषेक केला। दरम्यान कार्यकर्त्यांनी राजमाता जिजाऊंना अभिवादन केलं। जळगावच्या रिंगण गावातून बेपत्ता झालेल्या मुलाचा खर्चीजवळ मृतदेह सापडलाय। दरम्यान हत्या करणाऱ्यांना फाशी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। कुटुंबानं रास्ता रोको आंदोलन केलं। कोल्हापूर हद्दवाढ विरोधात ग्रामीणची जनता आक्रमक झाली आहे। पुलाची शिरोली इथल्या ग्रामस्थांनी
पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। ग्रामस्थ टाकीवर चढल्यानं पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री फडणवीस आज बैठक घेणार होते। त्यामध्ये हद्दवाढीबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि यालाच विरोध करत 20 गावांनी आज कडकडीत बंद पुकारला। मागील 2 दिवसांपासून थैमान घालणाऱ्या पावसानं उसंत घेतली आहे। सध्या ऊन आणि पावसाचा लपंडाव सुरू आहे, त्यामुळे नागरिक हैराण झाले। दुपारी उन्हाचा चटका आणि काहीच वेळामध्ये आभाळ भरून येतं, त्यामुळे नागरिकही संभ्रमावस्थेत आहेत। पुण्यात पर्यटन स्थळांवर शुल्क आकारून प्रवेश दिला जाणार आहे। वन विभागाकडून नेमण्यात आलेल्या समित्यांना चौक्या उपलब्ध करून दिलं जाणार आहे। तर धबधबे, नद्या अशा धोकादायक ठरत असलेल्या पर्यटन स्थळांवर दुरूनच वर्षा विहाराचा आनंद घेण्याची व्यवस्थाही केली जाणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासन खडबडून जागच झालंय। पालकमंत्री नितेश राणे यांनी तातडीची बैठक बोलवून जिल्ह्यातील पुलांचा आढावा घेतला। यातून धक्कादायक बाब समोर आलेली आहे। जिल्ह्यातील तब्बल 400 पेक्षा जास्त पूल नादुरुस्त आहेत, त्यामुळे या पुलांचा वापर करू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं। बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी इस्लामपूर ते सांगली पायी मोर्चा काढण्यात आला। विविध प्रश्न गेल्या 1 वर्षापासून प्रलंबित आहेत असा आरोप करत निषेध व्यक्त करण्यात आला। जळगाव पालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं। 1.5 महिन्यापासून पगार न मिळाल्यानं कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। तब्बल 500 कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं, त्यामुळे शहरातील कचरा उचलण्याचं काम पूर्णतः ठप्प झालं। पेरणी केलेली बियाणे उद्ध्वस्त करणाऱ्या रानडुकर आणि हरणाच्या कळपाचा तातडीनं बंदोबस्त करावा या मागणीसाठी त्रस्त झालेल्या येवल्यातील 20 गावातील शेतकरी रस्त्यावर उतरले। नांदगाव मार्गावर त्यांनी रास्ता रोको केला। सांगलीच्या तासगाव नगरपालिकेवर दलित महासंघाच्या वतीनं उंट घेऊन मोर्चा काढण्यात आला। ऐन पावसाळ्यामध्ये पाठवण्यात आलेल्या नोटिसा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत दलित महासंघाच्या वतीनं नोटीस रद्द करून गरजूंना कायदेशीर मार्गाने कायमस्वरूपी घरं ताब्यात द्यावी अशी मागणी केली। सांगली पोलीस दलातील 16 अधिकारी कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांकडून प्रत्येकी 25,000चं बक्षीस प्रदान करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी अशोक आकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला। वारकऱ्यांचे आरोग्य निरोगी राहावं यासाठी देहू प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे। वारकऱ्यांच्या सेवेसाठी रुग्णवाहिकेसह तातडीच्या सेवेसाठी बीव्हीजी कंपनीची रुग्णवाहिका असेल। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी उद्या देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। देहू देवस्थानकडून तयारी पूर्ण झाली आहे। तुकोबांचा पादुका पालखी रथाची डागडुजी करण्यात आली आहे। या रथाला चांदीची चकाकी देण्याचं काम पूर्ण झालं आहे आणि पॉलिश करण्यात आली आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जगद्गुरू संत तुकोबारायांचे गुरु संत चैतन्य महाराज यांच्या दिंडी सोहळ्याचं जुन्नर तालुक्यातील ओतूर इथून प्रस्थान झालं। मागील 65 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या या दिंडी सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती लाभली। यंदा दिवे घाटात माऊलींचा पालखी सोहळा पाहण्यास अनेकांना हा सोहळा पाहण्यास मुकावं लागणार आहे। तर पालखी सोहळ्यादरम्यान दिवे घाटात डोंगरावर चढण्यास बंदी घालण्यात आली आहे। दिवे घाटामध्ये पोलिसांकडून योग्य बंदोबस्त तैनात केला जाणार आहे। ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत विठुरायाच्या दर्शनाला त्र्यंबकेश्वरमधून निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी रथ हा अहिल्यानगर जिल्ह्यात पोहोचलाय। यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्याकडून पालखीचं स्वागत करण्यात आलं। मानाच्या पालख्यांपैकी एक असलेल्या संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं। आज या पालखीचा पहिला मुक्काम हिंगोली शहरात आहे, तर सायंकाळी पहिला अश्वरिंगण सोहळा रंगला होता। पंढरपुरात आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेकडून 80 पेक्षा जास्त विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा देण्यात आली। पुणे, नागपूर, अमरावतीसह कलबुर्गी, भुसावळ अशा अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरून रेल्वे धावणार आहे। श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या अनुषंगानं देहू नगरपंचायतीच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे। महत्त्वाच्या ठिकाणी 42 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। अनेक ठिकाणी मनोरे उभे करण्यात आले। त्यांच्या माध्यमातून पालखी सोहळ्यावर नजर असेल। 19 वर्षीय रेवती निळे तरुणीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वसई पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना जाब विचारला। मांत्रिकाच्या त्रासाला कंटाळून 19 वर्षीय तरुणीनं 28 एप्रिल 2025 रोजी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती।
नागपुरात गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने आणि पर्स लुटणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलीस या महिलांच्या टोळीचा शोध घेत आहेत. परभणीच्या पाथर्डी रोडवर एका दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकनं चिरडलं. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतला आणि गुन्हाही दाखल करण्यात आला. धारावीच्या टी जंक्शन नाल्याची साफसफाई झाल्यानंतर त्यामध्ये थर्माकोल, रबर, रॅपर्स आणि पार्सल बॉक्स यासारख्या विविध औद्योगिक वस्तू टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध बीएमसीनं शाहूनगर पोलीस ठाण्यात पोलीस तक्रार दाखल केली आहे. शिवाय नागरिकांना नाल्यांमध्ये कचरा टाकू नये असं आवाहन सुद्धा केलं. सिडको मुख्यालयामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उरण तालुक्यातील धुतुम गावचे रहिवासी असलेले 83 वर्षीय शेतकरी दत्तू भिवा ठाकूर यांनी सिडकोच्या अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका आणि समाजसेविका जया सतनाम सिंग दिबाना यांना शिबिगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बागुलनगर पोलीस ठाण्यामध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि आरोपींचा शोध घेतला जातोय. भिवंडी शहरातील कामवारी नदी जलपर्णी, औद्योगिक आणि घरगुती सांडपाणी तसंच प्लास्टिक कचऱ्यामुळे गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. तर नदीपात्रावर संपूर्ण जलपर्णीचं झाकण पसरलेलं आहे. पूर परिस्थितीमध्ये निर्माण होऊन इथं भिवंडी जलमय होण्याचा धोकाही वर्तवला जातोय. नवी मुंबईतील बार्शी इथल्या पालिका रुग्णालयामध्ये मृतदेह गुंडाळण्यासाठी नातेवाईकांकडून लाच घेतल्याचं प्रकरण समोर आलं होतं आणि यावरून आता मोठा वादंग झाला. याच प्रकाराची गंभीर दखल घेत नवी मुंबई मनसेनं रुग्णालयाच्या अधीक्षकाचा मांजरपाट कपड्यानं सत्कार करत निषेध केला.